नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आहे आपल्या आकाश भाईने MS-90 रायडरनी आणि राजूनी गाडी घेतली आहे NS 200. तर एक छोटीशी राईड काढायची आहे. म्हणजे बरेच दिवस झाले त्याचे पण व्हिडिओ नाही आले आणि माझे पण नाही आले. तर आज जाऊन कुठंतरी छोटीशी राईड काढू आणि परत घरी येऊ. आपला मागचा जो ब्लॉग होता आपण एअर फिल्टरचा काढलेला, तो म्हणजे अपलोड नाही झाला आहे अजून. ते एडिट नाही केला आहे, करू लवकरच. चला जाऊया तिकडे. या साईडला ढगावा किती भारी दिसतंय, म्हणजे एकदम जबरदस्त यार. वातावरण म्हणजे ढगाव वेगळं, फोटोशूटसाठी भारी असतं. बघू आपण बाहेर गेलो जाऊ कुठं तर राईडला, तिकडं तिकडं करू फोटोशूट. तर ग्रुपमध्ये 2 नेकेड ब्लॅक गिफ्ट आले आहेत. एक ते आता घेतले त्यांनी सेकंड, आणि एक आपली. तर दोन्ही पण ब्लॅक आहे आणि नेकेड आहे. आकाश पण बहुतेक ब्लॅक ठेवणार प्लेन त्याच्या गाडीला. तर चला भेटू पुढं. तर आपण कालू रायडरचा आवडता व्हिडिओ टाकला होता, सॉरी ब्लॉग टाकला होता. तर त्या ब्लॉगमध्ये काही सीन आले नाहीत ते. तर म्हणजे कॉपीराईटमुळे तिकडं जे गाणे चालू होते ना, त्यामुळे मी बाकीचे सीन टाकले नाहीत. पण मजा खूप आली होती तिकडं. की म्हणजे आता यावेळेस तो मागे होता, पण येईन लवकरच टाईम की तो, म्हणजे जिकडे जे पुढे बसले होते मोठे मोठे स्टार, तिकडं पण बसेल तो लवकरच. तो भाई अपने भाई को सपोर्ट करते रहो, सपोर्ट करा एकदम मस्त. म्हणजे भारी वाटलं यावेळेस त्याला अवॉर्ड भेटला. आणि आयुष्यातला पहिला अवॉर्ड होता त्याचा. तर आपल्याला पण सपोर्ट करा, म्हणजे आपल्याला पण एखादी भेटेल कुठंतरी. मी बरंच 2-3 वेळा इकडनं ब्लॉग चालू केलं यार, पण काही ना काही प्रॉब्लेम येतो इकडनं. म्हणजे मागे ते शिवजयंतीच्या वेळेस पण तसंच झालं, फोटो क्लिक झाले पण ब्लॉग नाही निघाला. मी उगाच बडबड करत होतो. अरे भाई, हा रोड एकदम भारी वाटतं. एकदम मस्त वाटतं या रोडाला. आता खाली खाली असतो गाडी पडवायसाठी. आला नाही वाटतं अजून. आता आकाश आलेला आहे आपल्याजवळ. आणि जाऊ भुसावळ साईडला एक छोटीशी राईडसाठी. चाल ना. इकडनं झाला असा. हां, ते येणेच घेतले आकाशने आता. तर ही येणेच घेतली आकाशने आता, ब्लॅक बेस्ट. भुसावळपर्यंत जाऊ, वांदे तिकडनं एक छोटीशी राईड करून रिटर्न होऊ आपण परत. रिपोर्ट खूप दिवसानंतर, म्हणजे आकाश त्याचा ॲक्सिडेंट नंतर डायरेक्ट आता फर्स्ट टाईम म्हणजे इकडं आला व्हिडिओ काढायला, ब्लॉग काढायला. खतरनाक दिसते यार NS 200. हे तर चालू झालं, गाडी आली नाही आली परत उभं राहायला लागला. हे गाडी नसते ना तोपर्यंत माणसं चित पण नाही लागत यार, त्याचा गाडीत जीव आहे त्याचा.
एकदम असं बोर बोर वाटतं, असं वाटतं कधी गाडी येईन आणि कधी नाही. तर ला भाई जवळ अजून गाडी आली, लागलं पण एन्जॉय करायला. तो भाई साड रोड आता कॅन्सल झालं. आता इकडं जाऊ एअरपोर्टपर्यंत, थोडं पुढं मागं कुठं तर जाऊ जाऊ. सो हा, आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला, आणि इंस्टावर फॉलो करा. आणि जे इंस्टा, सॉरी, लाईव्ह स्ट्रीमला आलं जास्त जास्त. सॉरी यार, एकदम टाईट झालं होतं गडल, मान फिरवलं की हे लागत होतं. तर काय म्हणतो मी, आपल्या लाईव्ह स्ट्रीमला जास्तीत जास्त जॉईन व्हा, म्हणजे डेली अपडेट पडणार आहे. त्याला राईडचं आपण राईड काढत जाऊ त्याचं. सो तर इकडे शोरूम आहे यामाचं, तिकडे 2-2.5 महिने झाले गाडी टाकली आकाशची, अजून पण काम झालं नाही. इन्शुरन्स आले शोध, काय काय बोला आता इन्शुरन्स वाल्याला. किती तर दिवस बाकी होते वाटतं, काहीतरी महिना का अर्धा महिना, म्हणजे 15 दिवस. 15 दिवस तर जाऊ द्या, इन्शुरन्सचं काम असतं. 2 दिवस जरी बाकी असले इन्शुरन्सचे, तर ते पास करायचं काम असतं त्यांचं. एवढं विचारपूस करता, मग पैसे घ्यायचा टायमाला कसं काय विचारपूस नाही करता का? माणूस थोडी ना फुटाने पैसे देतो. अजून पण काम नाही झालं त्या गाडीचं, 2 महिने झाले. अजून फोन लावून विचारपूस करता ते, मी व्हिडिओ टाकला तिचा. हां, मग कुकडं झालं, काय झालं, म्हणजे माणूस मरल्यावरच हे देणार आहे, काय माहिती ते इन्शुरन्सचं. चालू आहे म्हणतापर्यंत. अरे भाई, ट्रॉफिक. हो, मी काय ऐकत नाही हो. भाई सुंब्याजवळ आले, थोडंच अंतर बाकी विमानतळाचं, तिकडनं परत, सॉरी, परत रिटर्न होणार आहे. कारण आपल्या गाडीचं थोडं हँडल असं, म्हणजे तेवढं तेवढं वाटतंय वाकडं. आज आम्ही दोघंच आहे राईडवर. बरेच दिवस झाले राईडला गेले नव्हते, आज जाऊ. त्याची गाडी पण येणार आहे 10-15 दिवसात. आणि राजू पण राहणार आहे 390वाला. काढू आपण मोठी राईड कुठं तरी बाहेर. बाहेर म्हणजे थोडं आपण इकडं फिरलोय, सावड जामनेर साईडला जाऊन आलोय, तिकडे जाऊ आता अंमळनेर साईडला. कपिलेश्वर महादेव मंदिराकडे जाऊ आपण जामनेरला एक वेळेस. आलं विमानतळ पुढं होती का ना तसं, तो आगे से यूटर्न लेके थोडं रिटर्न होणार आहे. काय जोरात आले व्हायला तिथे.
अण्णा काय करतोय? ताडी काढशील का? तशी न्यूज का दे बाय अशी घे कर अशी. आज सोड क्लच एकदम जोरात. पाहिजे फक्त गाड्या पाहिजे तिकडनं. तर ही गाडी येते एन एस जी आपल्या आकाश वाईन घेतली. चाबे बंद कर. सेम सेम दिसतं थोडे थोडे ते काढल्यावर दिसतील सेम. हा तर दिसायला सेम सेम थोडे थोडे बस. थोडे थोडे म्हणजे खूपच वेगळे आहे पण कलर सेम आहे ब्लॅक. तर व्हिडिओ ट्राय करू. व्हिडिओ काढशील? व्हिडिओ आपण एक वेळेस आता व्हिडिओ ट्राय करू. जमते की नाही. खूप दिवस झाले की व्हिडिओ ट्राय नाही केले. मोबाईलमध्ये घे ना व्हिडिओ. हां काढ. थोडे थोडेच मारू. पहिलाच हवे इकडं तिने कोणी कंप्लेंट करून. तर आता इकडनं निघतो आम्ही. काहीतरी वाव सीन काय बरे. काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या गाडीमध्ये क्लच सेटिंगचा. की क्लच पेट गेला आहे काय माहिती त्या गाडीचा. ते व्हिलीने होता ते. तर आता डायरेक्ट जाऊ तिकडं. चल चल ना. ते उद्याच्या दिवशी टायर पण बदलावणार आहे त्या गाडीचं आणि सेटिंग पण लावणार आहे. ते प्रॉपर व्हील आहे मशीनमध्ये. मग ती म्हणजे पहिलं ज्यांच्याकडे होती ती गाडी ती पण व्हील मशीनवरच लावायचे. आणि आता यांनी पण टर्न मारण्यासाठी घेतली आहे. टर्नबाजी करण्यासाठी ते व्हिली शिकायला व्हिली आणि स्टॉपी शिकायसाठी घेतली. एकदम भारी गाडी आहे NS 200. ते कुसुंब्याची गोशाळा आहे इकडं त्या साईडला. आणि माझ्या गावावर असता चांगलं म्हणजे पण काय माहिती बोलायला काही नसलं तर करायचं काही पण माहिती द्यायचं. पण फिरण्यासाठी भारी एकदम ते गोशाळा. बरेच कपलचे प्री वेडिंग आणि ते होतं तिकडे. आपल्याला पण असेच पाहिजे एखादी सेकंड हँड बाईक. म्हणजे हे तर राईडसाठी राहणारच आहे. आणि पाहिजे एखादी गाडी अजून सेकंड हँड. कारण यार आपण एवढं जपलं आहे गाडीचा आणि राईड बीडमध्ये स्टर्न बीड मारामध्ये नको. म्हणजे भयंकरच मारा ते गाडीचे. इकडे यार कोणी पण कुकडनं पण घुसतं रस्त्यात. आपण म्हणजे दुसरी जर बाईक म्हणजे आले आपल्याकडे दुसरी बाईक एखादी तर आपण दिलं एक्झॉस्ट लावणार इसका आपण एक्झॉस्ट भेटाएंगे.
100%. आता पण चालू आहे विचार लावायचा. एकच गाडी आहे आपल्याकडे, कुठं जायला अडचण. आमच्या जळगावमधले पोलीस एकदम बेकार आहे जळगावचे. लगेच पकडते नाव झालं नुसतं फाईन शोधून विचार. आताच पहिलेच नंबर प्लेट नुसतं उठक बैठक करतो यार हा गाडीवर. भाई साप दणका जळगावच्या बरेच रस्ते झाले म्हणून यार आता भारी वाटतं जळगावून फिरायला. पहिले एकदम बेकार रस्त्याच्या गाडीमध्ये चालवलं नसतं. हा परत कुठला ए काले बस. हेडफोन काढले मी सांगतोय आता नको उसको परत. क्या बोलते हैं चलो अभी आकर आला आहे ते आपले 12 होते ते ग्रुप मेंबर आहे. आगे मार देगा बिल्ली आगे गाड़ी मेरे ना बिल्ली ओ भाई खतरनाक ये चलेगी ज़्यादा ना. अरे 4 वर्ष मिले क्या करने उठत माझ्याकडनं विनवून त्याच्यावर महिना खतरनाक झाला. कंप्लीट झाली खूप मजा आली. ते माथेरान भेटल्यावर रात्री मजा आली. आपण चला आपला आजचा ब्लॉग आपण इकडंच संपवू. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपला हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.